श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीतेचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत। चौथा अध्याय चालू आहे। त्या चौथ्या अध्यायामधील आत्ता 24 नंबरचा श्लोकाचं उच्चारण। ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना। ठीक पदच्छेद। ब्रह्म अर्पणम ब्रह्म हविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना। अन्वय। अर्पणम ब्रह्म ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं हविः ब्रह्म ब्रह्म कर्म समाधिना तेन ब्रह्म एव गंतव्यम। ठीक आहे। मुख्य शीर्षक लिहून घ्या 24 ते 32। 24 ते 32 फलासहित निरनिराळ्या यज्ञांचे वर्णन। निरनिराळ्या यज्ञांचे वर्णन। ठीक आहे। बघा, तर त्यापैकी ब्रह्मयज्ञाचं कथन या श्लोकातून केल्या जात आहे। प्रसंग असा आहे की वरच्या श्लोकात सांगितलं होतं की ज्याची आसक्ती नष्ट झालेली आहे, सुखदुःख राग द्वेषादी द्वंद्वापासून जो रहित आहे आणि ज्ञानावस्थित चेतस परमात्म ज्ञानामध्ये ज्याचं चित्त स्थिर झालं आहे, असा पुरुष यज्ञाय कर्म आचरत, यज्ञासाठी जरी त्याने कर्माचं आचरण केलं तरी ते कर्म त्या पुरुषाला बंधनाला कारण ठरत नाही, तर ते सर्व कर्म प्रविलीयते, त्याच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन जातं असं सांगितलं। पण प्रश्न असा उपस्थित होतो की केल्या जाणारं ते कर्म आपलं फल न देता का बरं पूर्णपणाने विलीन होऊन जातं फलासहित? काय कारण आहे? तर त्याचं उत्तर या श्लोकात दिले आहे की जो ब्रह्मवेत्ता पुरुष आहे तो जो यज्ञाधिक कर्म करतो त्याचं ते अर्पणाधिक सर्व ते ब्रह्मरूपच समजतो। आत्म्याहून व्यतिरिक्त कोणत्याही क्रियेला पदार्थाला तो पाहत नाही, आत्मरूपानेच पाहतो। की ज्याप्रमाणे शुक्तीवर रजताची प्रतीती येत असली तरी ज्या व्यक्तीला शुक्तीचं ज्ञान नाही त्याला ते रजत शुक्ती स्वरूप न वाटता रजत स्वतंत्र पदार्थ वाटेल, हे रजत सत्य आहे असा भ्रम होईल। पण ज्याला हे माहिती आहे की आपण रोज दुपारी वाळवंटात फिरायला येतो, तर या ठिकाणी हे भ्रम रोजच होतात। आपल्याला वाटतं चांदी, परंतु ते रजत नसतं, चांदी नसते, तर ती शुक्ती असते। म्हणून दिसणारं रजत तो रजत रूपाने न समजता ज्याप्रमाणे शुक्तिरूपच समजतो, शुक्तीहून वेगळं रजताला समजत नाही आणि नाहीच, व्यावहारिक रजत तिथं कोणतंच नाही आहे। त्याप्रमाणे ज्याचं चित्त परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लीन झालं आहे, परमात्म्यामध्येच ज्याचं चित्त स्थिर आहे, असा जो ज्ञानी पुरुष त्याला देखील काय सर्वच पदार्थ ब्रह्माहून व्यतिरिक्त दिसत नाही। अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठानाहून वेगळा नसतोच। म्हणून त्याने जरी यज्ञाधिक कर्माचं आचरण केलं तरी ते कर्म आणि त्या कर्मात असणारे जे पदार्थ हे ब्रह्माहून व्यतिरिक्त तो पाहत नसल्यामुळे
शेवटी तो ब्रह्मरूपालाच प्राप्त होतो आणि त्याने केलेले ते कर्म बंधनाला कारण ठरत नाही, तर ब्रह्मामध्येच विलीन होऊन जातात, हे सांगायचं आहे. तर बघा अर्थ. तर तो जो महात्मा आहे यज्ञ करत असताना काय अर्पणम ब्रह्म, आहुती वगैरे अर्पण करण्याची जी क्रिया किंवा जे पदार्थ आहेत ते सुद्धा ब्रह्मच आहे, ब्रह्माहून अतिरिक्त नाही. आणखीन काय, तर अग्निसुद्धा, ज्या अग्नीमध्ये हवन करायचं आहे तो अग्निसुद्धा कोण आहे, ब्रह्मच आहे, ब्रह्माहून अतिरिक्त नाही. तर ब्रह्मरूप अग्नीमध्ये ब्रह्मणाहुतम, जो यजमान आहे हवन करणारा, तर तो सुद्धा ब्रह्मच आहे. तर ब्रह्मरूप अग्नीमध्ये यजमान रूप ब्रह्माच्या द्वारे हुतम हवी ब्रह्म, हवन केलेला आहे की नाही, अर्पण केलेला जो हवी पदार्थ आहे तो सुद्धा ब्रह्मच आहे. आणि म्हणून पुढे ब्रह्मकर्म समाधीना तेन, म्हणजे ब्रह्मरूप यज्ञ कर्मामध्ये रममान झालेला असा तो जो महात्मा, तो शेवटी त्याला काय प्राप्त होतं, ब्रह्म एव गंतव्यम, ब्रह्माचीच प्राप्ती होते. ब्रह्माहून अतिरिक्त त्याचं ते कर्म त्याला दुसरं काही फल देत नाही की जेणेकरून त्या कर्मबंधनात तो अडकेल. म्हणून तो काय कर्मबंधनात अडकत नाही, तो ब्रह्मालाच प्राप्त होतो, हे सांगितलं. हे झालं ब्रह्मयज्ञाचं वर्णन. आता पुढच्या श्लोकामध्ये देवयज्ञ आणि ज्ञानयज्ञ याचं वर्णन करतात. श्लोकाचं उच्चारण. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. ठीक पदाचे. दैवम एव अपरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नौ अपरे यज्ञं यज्ञेन एव उपजिह्वति. ठीक अन्वय. अपरे योगिनः दैवम एव यज्ञं पर्युपासते. ठीक आहे. पुढे अपरे च ब्रह्माग्नौ यज्ञेन एव यज्ञं उपजिह्वति. ठीक आहे. अर्थ पहा. अपरे दुसरे आणखीन योगी लोक, कर्मयोगी लोक काय हो, दैवम एव यज्ञं पर्युपासते, पर्युपासते अर्थात कुर्वन्ति, दैवयज्ञ करतात. कसा आहे तो दैवयज्ञ, तर दैवम एव यज्ञं पर्युपासते. ठीक आहे ना. तर दैवम, त्याच्यावर एक वाक्य लिहून घेऊ आपण. दैवयज्ञ, दैवम बराबर देवाः इज्जन्ते येन, देवाः इज्जन्ते येन यज्ञेन, येन यज्ञेन असौ दैवः यज्ञः, दैवः यज्ञ ताम दैवम इत्यर्थः. ठीक आहे. अर्थ पहा. देवाः इज्जन्ते येन यज्ञेन, देवतांचे पूजन करणं हाच यज्ञ. तर देवतांचे पूजन रूप हा जो यज्ञ आहे की नाही, त्याचं चांगल्या प्रकारे जे अनुष्ठान करतात काही लोक. तर देवा इज्जन्ते, देवतांची पूजा करणे हाच कोणी काय आहे, यज्ञ. त्याला म्हणायचं दैवयज्ञ. ठीक आहे. हा एक झाला. आणखीन पुढे अपरे, आणखीन दुसरे कोणी ब्रह्मवेत्ता लोक दुसरा यज्ञ करतात, तो ज्ञानयज्ञ. कसा आहे बरं, तर ब्रह्माग्नौ, ब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञेन एव यज्ञम उपजिह्वति. यज्ञेन, यज्ञेन शब्दाचा अर्थ इथं करा आत्मना. एव पुढं आला यज्ञम, त्याचा अर्थ लिहा आत्मानम. उपजिह्वति म्हणजे हवन करतात. काही ब्रह्मवेत्ता लोक
ब्रह्मरूप अग्नीमध्ये आत्म्याच्या द्वारेच आत्म्याचं हवन करतात. म्हणजे नेमकं काय, तर परब्रह्म परमात्म्यामध्ये काय की ज्ञानद्वारा ऐक्य भावाने स्थित होतात. की मी कोणी त्या परब्रह्माहून वेगळा नसून परमात्मा हेच माझं स्वरूप आहे, अशा रूपाने स्थित होतात. हेच त्यांचं ब्रह्मरूप यज्ञ करणं आहे. ठीक आहे ना. तो अर्थात ब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञद्वारा यज्ञाचे हवन करतात. म्हणजे आत्मा आणि ब्रह्म परमात्मा हे दोन नसून एकच आहे असं त्या भावात स्थिर राहतात. हा झाला मुख्य ज्ञानयज्ञ. ठीक आहे. चला पुढे. तर दैवयज्ञ झाला, ज्ञानयज्ञ झाला. पुढचे श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्ये इंद्रियाग्निषु जुह्वति ठीक. पदच्छेद. श्रोत्रादीनी इंद्रियाणी अन्ये संयमाग्निशो जुह्वति शब्दादीन विषयान अन्ये इंद्रियाग्निशो जुह्वति. अन्वय. अन्ये श्रोत्रादीनी इंद्रियाणी संयमाग्निशो जुह्वति. अन्ये च शब्दादीन विषयान इंद्रियाग्निशो जुह्वति. ठीक आहे. चला. तर या श्लोकामधून भगवान आणखीन दोन यज्ञ सांगत आहे. एक आहे इंद्रिय संयमरूप यज्ञ आणि दुसरा आहे विषयांचं हवनरूप यज्ञ. ठीक आहे ना. काय दोन्हींचं स्वरूप आहे, अन्वयानुसार अर्थ पहा. अन्ये योगिन, अन्य दुसरे कोणी कर्मयोगी लोक, योगी लोक काय करतात हो, श्रोत्रादीनी इंद्रियाणी, श्रोत्र वगैरे इंद्रिय जे आहेत ना, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सर्व इंद्रियाणी संयमाग्निषु जुह्वति, संयम रूप अग्नीमध्ये त्या इंद्रियांचं हवन करतात. म्हणजे नेमकं काय तात्पर्य, इंद्रियाचा संयम करतात. इंद्रियांचा संयम करणं हाच त्यांचा झाला यज्ञ. त्याचं नाव इंद्रिय संयम रूप यज्ञ. ठीक आहे ना. असं आहे. तर श्रोत्रादीन इंद्रियाने संयमाग्निषु जुह्वति. आणखीन दुसरे काही लोक कसं करतात हो, तर शब्दादीन विषयान आहे की नाही. तर शब्दाधिक जे विषय आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध सारे विषय, त्यांचं हवन करतात. पण कुठं, इंद्रियाग्निषु. आता इथं अग्नी झाला इंद्रिय, आणि इंद्रिय रूप अग्नीमध्ये विषयांचं हवन. म्हणजे काय बरं, त्या इंद्रियांना त्यांचे त्यांचे विषय देतात. पण कोणते विषय देतात तिथं समजून घ्यायचं. काय की श्रोत्रादी इंद्रियाच्या द्वारे विषयाचं सेवन करतात, पण अविरुद्ध विषयाचं सेवन करतात. जे विषय आपल्याला बाधक नाही अशा विषयाचंच केवळ ग्रहण करतात. जसं डोळे आहेत, डोळ्यांचा विषय आहे रूप. तर अन्य व्यावहारिक अनात्म पदार्थाचं रूप पाहण्यासाठी डोळे रूप इंद्रियांना प्रवृत्त न करता भगवंताचं रूप पाहण्यासाठी प्रवृत्त करतात. म्हणून तो अविरुद्ध विषय झाला. अर्थात इंद्रियांना विषय दिलाय, म्हणजेच इंद्रिय रूप अग्नीमध्ये विषयाची आहुती दिली. पण कोणता विषय सेवन केला, अविरुद्ध विषय. म्हणून इथं जो शब्द आलाय ना, इंद्रियाग्निषु जुह्वति, त्याच्यावर एक छोटं वाक्य लिहून ठेवा. श्रोत्रादिभिः अविरुद्ध विषय ग्रहाणाम होमम मन्यन्ते इत्यर्थः. होमम मन्यन्ते इत्यर्थः. ठीक अर्थ पहा. श्रोत्रादी इंद्रियांच्या द्वारे अविरुद्ध विषयाचं ग्रहण रूप होम आहे असं मानलं जातं. म्हणून हा होम झाला, याचं नाव झालं विषय हवन रूप यज्ञ. ठीक आहे. चला पुढे. सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राण कर्माणि चापरे
कर्माणिचा परे आत्मसंयम योगाग्नौ आत्मसंयम योगाग्नो जुहती ज्ञानदीपिते युवती ज्ञानदीपिते सर्वाणीयकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुहती ज्ञानदीपिते. ठीक. अर्थ पहा. पदच्छेद. सर्वाणी इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि च अपरे आत्मसंयम योगाग्नौ जुहती ज्ञानदीपिते. ठीक आहे. आता अन्वय. अपरे सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि च ज्ञानदीपिते आत्मसंयम योगाग्नौ जुहती. ठीक आहे. काय सांगितलं जात आहे या श्लोकातून? तर अंतकरण संयम रूप यज्ञ सांगायचं आहे या श्लोकातून. आता अर्थ पहा अन्वयानुसार. अपरे अन्य दुसरे काही योगी लोक काय करतात हो? सर्वाणी इंद्रिय कर्माणी साऱ्या इंद्रियांचे जे कर्म, आणखीन प्राणकर्माणी प्राणांचे कर्म, शरीराच्या आत 5 प्राण आहे ना, त्या 5 प्राणाचे जे अलग अलग कर्म प्राणकर्मानीच काय करतात? ज्ञानदीपिते आत्मसंयम योगाग्नौ जुहती. आत्मसंयम योग हाच आहे अग्नी. त्याच्यासाठी विशेषण दिलं आहे ज्ञानदीपिते. ज्ञानदीपिते याचा अर्थ लिहून ठेवा. विवेक ज्ञानेन उज्ज्वल भावम आपादिते. उज्ज्वल भावम आपादिते. ठीक आहे ना. अर्थ पहा. विवेक ज्ञानाच्या द्वारे उज्ज्वल भावाला प्रज्वलित झालेला, उज्ज्वल भावाला प्राप्त झालेला अग्नी. कोण अग्नी? आत्मसंयम योगाग्नौ. त्याची पण व्युत्पत्ती लिहून घ्या थोडीशी. आत्मनि संयम, आत्मनि संयम, आत्मसंयम, आत्मसंयम अर्धविराम. स एव योगाग्नि, स एव योगाग्नि तस्मिन् आत्मसंयम योगाग्नौ. ठीक आहे. बघा, आत्मनी आपल्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी अंतकरणामध्ये जो इंद्रियाधिकांचा संयम त्याला म्हणायचं आत्मसंयम. तोच आहे योगाग्नी. म्हणून त्याच्यामध्ये आत्मसंयम योगाग्नौ अर्थात आत्मसंयम रूप अंतकरणाचा संयम रूप जो योगाग्नी, त्या योगाग्नीमध्ये काय करतात? जुहती म्हणजे आहुती अर्पण करतात. ठीक आहे ना. कशाची? इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणीच आहे की इंद्रियांचे कर्म आणि प्राणाचे कर्म हे आत्मसंयम योगाग्नीमध्ये त्याचं हवन करतात. अभिप्राय काय आहे? तात्पर्य काय आहे? तर इंद्रियाने आहे की इंद्रियांच्या द्वारे सच्चिदानंदघन परमात्म्याशिवाय इतर कशाचेही चिंतन करत नाही. केवळ त्या परमात्म्याचं चिंतन करणं हाच झाला अंतकरण संयम रूप यज्ञ. अंतकरणामध्ये साऱ्या इंद्रिय कर्माचा संयम. ठीक आहे. हा एक यज्ञ झाला. पुढे जाऊया. आणखीन काही यज्ञ आहेत. कोणते आहेत ते? द्रव्य यज्ञास तपो यज्ञास योग यज्ञास तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रताः द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. ठीक. पदच्छेद. द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः
योगयज्ञाः तथा अपरे स्वाध्याय ज्ञानयज्ञाः च यतयः संशितव्रताः। अन्वय एवं द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः योगयज्ञाः तथा अपरे स्वाध्याय ज्ञानयज्ञाः च एते सर्वे यतयः संशितव्रताः संती। ठीक आहे, या श्लोकामधून भगवान बरेच यज्ञ सांगत आहे. द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ आणि ज्ञानयज्ञ. ठीक आहे, एवढे सांगत आहे. तेच सांगितलं इथं की द्रव्ययज्ञ हा द्रव्ययज्ञ करणारे, काही लोक द्रव्ययज्ञ करतात, काही लोक तपोयज्ञ हा तपरूप यज्ञ करणारे आहेत, काही योगरूप यज्ञ करणारे आहेत, काही स्वाध्याय यज्ञ करणारे आहेत आणि काही ज्ञानयज्ञ करणारे आहेत. असे हे सारेच्या सारे कसे आहेत हो? संशितव्रताः. त्याचं विशेषण दिला यतय. असे हे सारे यतय. यतय शब्दाचा अर्थ लिहा प्रयत्नशील पुरुषाः. प्रयत्नशील पुरुषाः. प्रयत्नशील पुरुषाः हे सर्व यज्ञ करण्यासाठी प्रयत्न स्वभाव असणारे पुरुष कसे आहेत हो? संशितव्रताः. संशितव्रताः शब्दाचा अर्थ होतो कठीण कठोर व्रताचरण करणारे आहेत. ठीक आहे ना, कठोर व्रताचरण हे सरी करणारे आहेत. ठीक आहे, आता त्यामध्ये या प्रत्येक यज्ञाचं स्वरूप काय आहे ते थोडक्यात आपण बघूया. पहिला यज्ञ आहे द्रव्ययज्ञ. हा द्रव्ययज्ञ कशाला म्हणायचं तर तीर्थक्षेत्र इत्यादिकाच्या ठिकाणी योग्य ठिकाणी द्रव्याचा विनियोग, द्रव्य खर्च करणं आहे की नाही. यज्ञ दृष्टीने ये तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अन्नदान, वस्त्रदान, गोरगरिबाला देणं हे सर्व करणं, यज्ञबुद्धीने करणं त्याचं नाव आहे द्रव्ययज्ञ. असे काही लोक यज्ञ करतात. दुसरा आहे तपोयज्ञ. जे तपस्वी लोक आहेत, तपश्चर्या करणारे, तप करणं हाच त्यांचा काय आहे यज्ञ आहे, म्हणून म्हटलं आहे तपोयज्ञ हा. ठीक, काही लोक आहे योगयज्ञ. योगयज्ञ म्हणजे काय? प्राणायाम प्रत्याहारादी स्वरूप जो योग तोच आहे यज्ञ ज्यांचा, त्यांना म्हणायचं योगयज्ञ हा. ठीक आहे, आणखीन आहे स्वाध्याय यज्ञ. हा स्वाध्याय यज्ञ म्हणजे काय बरं तर स्वाध्याय म्हणजे शास्त्रविधानानुसार वेद आणि शास्त्र यांचं पठन पाठन करणं त्याचं नाव आहे स्वाध्याय यज्ञ. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पुढं ज्ञानयज्ञ. ज्ञानयज्ञ म्हणजे काय तर ज्ञान म्हणजे शास्त्रार्थ परिज्ञान, अर्थात उपनिषदादी शास्त्राचं तात्पर्यात्मक जे जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान आहे तो ज्ञान स्वरूप ज्ञान हाच काय आहे यज्ञ आहे. आणि अशा त्या यज्ञाला जे करणारे त्यांना म्हणायचं ज्ञानयज्ञ. हा ज्ञानयज्ञ करणारे लोक आहेत. ठीक आहे ना, असे पुष्कळ सारे यज्ञ सांगितले. ठीक आहे, पुढे जाऊया. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः ठीक पदच्छेद. अपाने जुह्वति प्राणं प्राणे अपानं जुह्वति पुन्हा नाही तथा अपरे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः. अन्वय अपरे अपाने प्राणं जुह्वति. एक प्राणेच अपानं जुह्वति. आणखीन दुसरे काही लोक प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः भवन्ति इत्यर्थः. ठीक आहे, काय सांगतायत या दोन श्लोकामध्ये 29 आणि 30 नंबर या दोन श्लोकामध्ये भगवान यज्ञ रूपाने
4 प्रकारच्या प्राणायामाचं कथन करत आहे. 4 प्रकारचे प्राणायाम, आणि ते करणारे यज्ञ भावनेनेच प्राणायाम करतात, म्हणून तो सुद्धा त्यांचा एक प्रकारचा यज्ञच आहे. आणि अशा प्रकारचे अनेक यज्ञ सांगून शेवटी सांगतात की सारे यज्ञ करणारे हे स्तवनीय आहेत असं सांगणार आहे. आता पहा अर्थ. अपरे अन्य काही योगी लोक काय करतात हो, अपाने प्राणम जुहती. 5 वायू आहे ना, त्यात एक अपान वायू आहे, आणि अपान नावाचा जो वायू त्याच्यामध्ये प्राणवायूचं हवन करतात. तर आपल्या शरीरामध्ये जो खालच्या बाजूला वायू जातो त्याचं नाव आहे अपान, मध्ये जातो तो, आहे की नाही, आणि बाहेर पडतो तो आहे प्राण, आहे की नाही, प्राण आणि अपान. तर अपानामध्ये प्राणवायूचा होम, याचा अर्थ बाहेरचा वायू एका नाकपुढे आत घेणे, यालाच योगाच्या प्रक्रियेमध्ये नाव आहे पूरक नावाचा प्राणायाम. तर अपानामध्ये प्राणवायूचं हवन करतात म्हणजे पूरक नावाचा प्राणायाम करतात, तोच त्यांचा यज्ञ आहे. ठीक आहे. काही लोक अपरे अपाने प्राणम जुवती, एक. दुसरे प्राणे अपानम जुवती. काही लोक असे आहे की प्राणवायूमध्ये अपान वायूचा होम करतात. बाहेरचा वायू प्राणवायू आणि आहे नाही, आणि अपान वायूचं प्राणवायूमध्ये होम करणं म्हणजे काय बरं, तर सांगितलं आहे तिथं रेचक करणं. पहिला झाला पूरक, पूर्ण करणं. अपान वायूमध्ये आतला वायू बाहेर घेणे म्हणजे अपान वायूमध्ये प्राणवायूचं हवन, हा झाला पूरक. आणि आता पुढे उलट, आता प्राणवायूमध्ये अपान वायूचं हवन म्हणजे काय, रेचक. पूरक रेचक, आतला वायू बाहेर काढणं, हाच त्यांचा यज्ञ. तर प्राणवायूमध्ये अपान वायूचा होम करतात, ठीक नाही, म्हणजे एक झाला पूरक, एक झाला रेचक. आता आणखीन दुसरे काही लोक खाली दिले अन्ने प्राणापान गतिरुद्वा. काही लोक असे आहे की प्राणाची आणि अपान वायूची, प्राणवायूची पण आणि अपान वायूची पण जी गती आहे ती थांबवून त्या प्राणायामात निमग्न राहतात. तो त्यांचा एक यज्ञ झाला, त्याचं नाव आहे कुंभक. आतही वायू जाऊ देत नाही, बाहेरही येऊ देत नाही, रोखून धरतात, त्याचं नाव आहे कुंभक नावाचा प्राणायाम, तोच त्यांचा यज्ञ. तर प्राणापान गतिरुद्वा, त्यांची गती अडवून बंद करून प्राणायाम परायणा, त्या प्राणायामात ते निमग्न राहतात, म्हणजेच कुंभक नावाचा प्राणायाम करतात, तो त्यांचा यज्ञ झाला. ठीक. आणखीन पुढे अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदः यज्ञक्षपितकल्मषाः ठीक. पदच्छेद. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वे अपि एते यज्ञविदः यज्ञक्षपितकल्मषाः. अन्वय. नियताहाराः अपरे योगिनः प्राणान् प्राणेषु जुह्वति एते सर्वे अपि यज्ञक्षपितकल्मषाः यज्ञविदः एव भवन्ति. ठीक. अर्थ पहा. नियतहाराः अपरे. नियतहार म्हणजे काय, आहाराचं नियमन केलेले, ज्यांनी आहाराचं नियमन केलं आहे, मापात खातात, आहे की नाही, थोडंच खातात, त्याला म्हणायचं काय, नियत आहारा. आहाराचे नियमन केलेले काही योगी लोक काय करतात हो, प्राणान प्राणेषु जुह्वति, प्राणांचा प्राणवायूमध्येच होम करतात. म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ असा आहे की प्राण अपानाधिक जेवढे म्हणून आपल्या शरीरात 5 वायू आहे, 5 प्राण आहे, त्या सर्वांना आपल्या ताब्यात ठेवतात, स्वाधीन ठेवतात. त्याला म्हणायचं प्राणान प्राणेषु जुह्वति. ठीक आहे. पुढे येते सर्वेपी, अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले, आणि सर्व प्रकारचे सर्वजण यज्ञ करणारे लोक कसे आहेत हो, तर यज्ञ क्षपित कल्मषाः भवन्ति. म्हणजे यज्ञामुळे काय, नष्ट झालेले, पाप नष्ट झालेले हे लोक आहे, त्यांनी यज्ञ केला
आणि त्यांच्या त्या यज्ञ करण्याने त्यांचे सर्व पाप काय होतात, नष्ट होतात. म्हणून म्हटलं आहे यज्ञ क्षपित कल्मषाः, यज्ञामुळे ज्यांचे पातक नष्ट झाले असे हे लोक आहे. पुन्हा कसे आहे हो, यज्ञविदः, यज्ञाचे वेद्य आहेत, यज्ञाच्या स्वरूपाला जाणणारे आहेत असे हे लोक. त्यांची स्तुती केली या शब्दाने. पुढे चला. यज्ञशिष्टामृतभुजो यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्त्य यज्ञस्य नायं लोकोऽस्त्य यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम कुतोऽन्यः कुरु सत्तम यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् न्यायं लोकोऽस्ति यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. ठीक पदच्छेद. यज्ञशिष्टामृतभुजः यान्ति ब्रह्म सनातनं न अयं लोकः अस्ति अयज्ञस्य कुतः अन्यः कुरु सत्तम. ठीक अन्वय. यज्ञशिष्टामृतभुजः सनातनं ब्रह्म यान्ति, हे कुरुसत्तम, अयज्ञस्य अयम लोकः न अस्ति अन्यः कुतः. ठीक बघा काय सांगतायत या श्लोकातून भगवान. तर जो वर सांगितलेल्या यज्ञापैकी कमीत कमी एक का होईना यज्ञ करतो, तर अशा यज्ञ करणाऱ्यांना भगवत स्वरूपाची प्राप्ती होते हे सांगत आहे भगवंत. आणि जर कोणी एकही यज्ञ करत नसेल तर त्याची निंदाही केली जात आहे या श्लोकामधून. अर्थ पहा. यज्ञशिष्टामृतभुजः सनातनं ब्रह्म यान्ति. सनातनम, सनातनम शब्दाचा अर्थ आहे चिरंतन. चिरंतन असणाऱ्या ब्रह्माला प्राप्त होतात. कोण? यज्ञशिष्टामृतभुज आहे की नाही. तर यज्ञशिष्टामृतभुज म्हणजे काय आहे की नाही, तर त्याचा थोडा अर्थ लिहून घ्या. यथोक्तान यज्ञान कृत्वा, यथोक्तान यज्ञान कृत्वा तत्शिष्टेन कालेन, तत्शिष्टेन कालेन यथाविधि, यथाविधि चोदितम अन्नम, चोदितम अन्नम अमृताख्यम भुंजते, अमृताख्यम भुंजते इति यज्ञशिष्टामृतभुजः. यज्ञशिष्टामृतभुजः अर्थ पहा. वर जे अनेक यज्ञ सांगितले, यथोक्तान यज्ञान कृत्वा, वर सांगितलेले जे यज्ञ आहे ते यज्ञ करून, जरूरत नाही सारेच यज्ञ करावं, सारे केले तरी काही अडचण नाही, कमीत कमी एखादा का होईना यज्ञ करून, आणि मग तो यज्ञ केल्यानंतर उरलेला जो वेळ, तत्शिष्टेन कालेन, त्याच्यातून उरलेला जो वेळ आहे आपल्या दिवसभरातला, त्या कालाद्वारे यथाविधी चोदितम अन्न, शास्त्रोक्त मार्गाने संपादित केलेलं जे अन्न आहे, विहित जे अन्न आहे, निषिद्ध अन्नाचं सेवन नाही सांगितलं, चोदित म्हणजे विहित अन्न जो खातो त्याचं ते अन्न कसं आहे, अमृताख्यम अन्न आहे, अमृतरूप अन्न आहे, आणि ते जो खातो त्याला म्हणायचं यज्ञशिष्टामृतभुज. ठीक आहे. यज्ञ करून उरलेल्या वेळात त्या वेळेच्याद्वारे यथाविधी अन्न प्राप्त करून आणि विहित जे खाण्यासाठी सांगितलेलं आहे तेच अन्न, अमृतरूप अन्न जो खातो, असा व्यक्ती काय होतो, सनातनम ब्रह्म यान्ति, चिरंतन अशा ब्रह्मस्वरूपाला तो प्राप्त होतो. आणि पुढे सांगतात, हे कुरुसत्तम म्हणजे हे अर्जुना, हे झालं वर यज्ञ जे करतात त्यांच्या बाबतीत त्यांना काय फळ मिळतं ते सांगितलं. पण अयज्ञस्य अयम लोकः न अस्ति. अयज्ञस्य, अयज्ञस्य शब्दाचा अर्थ ह्या यज्ञरहितस्य, यज्ञरहितस्य पुरुषस्य,
म्हणजे वर सांगितलेल्या यज्ञापैकी जो व्यक्ती एकही यज्ञ करत नाही असा जो पुरुष त्याला काय हो अयम लोक न अस्ति, म्हणजे हा लोक त्याला प्राप्त होत नाही. हा लोक कसं काय प्राप्त होत नाही? या लोकातच तर तो आहे ना. अहो त्याचा अर्थ असा आहे की ह्या लोकातले सुख त्याला मिळत नाही, हा अर्थ आहे. म्हणजेच त्याला हा लोक प्राप्त होत नाही आहे. आणि मग वर्तमान काळातला हा लोक सुद्धा, या लोकातले सुख सुद्धा त्याला जर मिळत नसतील तर अन्य कुतः, की जो अनेक प्रयत्नाने प्राप्त केला जातो अन्य लोक स्वर्गादी लोक, तो त्याला कुठून मिळणार? अर्थात मिळणार नाही, हा अर्थ. ठीक आहे. पुढे एवं बहुविधा यज्ञा एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे एवं ज्ञात्वा विमोक्षसे एवं बहुविधा यज्ञा विद्या ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे. ठीक. पदच्छेद एवं बहुविधाः यज्ञाः वितताः ब्रह्मणः मुखे कर्मजान् विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे. ठीक. अन्वय एवं बहुविधाः यज्ञाः ब्रह्मणः मुखे वितताः तान् सर्वान् कर्मजान् विद्धि एवं ज्ञात्वा विमोक्षसे. ठीक आहे. अर्थ पहा. एवं अशा रीतीने बहुविधाः यज्ञ, अनेक प्रकारचे यज्ञ कोणी सांगितले आहेत? हो तुम्ही तुमच्या मनाने सांगितले का? म्हणे नाही नाही. मग ब्रह्मण मुखे वितताः. इथं ब्रह्मण शब्दाचा अर्थ आहे वेद. वेदाच्या मुखामध्ये वितताः म्हणजे विस्तारपूर्वक सांगितलेले आहे. अर्थात वेदामध्ये हे सारे यज्ञ वितता म्हणजे विस्तारपूर्वक सांगितलेले आहेत असं सांगतायत भगवान. हे काही माझ्या मनाने सांगितले असं नाही, हे वेदात सांगितलेले आहे. बरं, मग तान सर्वान कर्मजान विद्धी, आणि हे सर्व यज्ञ वर सांगितलेले कसे आहे म्हणून जाणायचे? कर्मजान, कर्माने उत्पन्न होणारे आहे. कर्माने म्हणजे कसं? कायिक कर्म, वाचिक कर्म, मानसिक कर्म, मन, इंद्रिय, शरीर इत्यादिकांच्या द्वारे जी क्रिया घडते त्या क्रियेपासून हे सर्व यज्ञ संपन्न केले जातात असा अर्थ आहे. याच्यातून अभिप्राय काय? हे सारे यज्ञ आत्मजाः न संती, आत्म्यापासून उत्पन्न होत नाही. कारण आत्मा हा व्यापार देत आहे, त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची क्रिया नाही आहे. आहे की नाही? आत्म्याचा काही संबंध नाही. आत्मा तर आपल्या स्वरूपात आपल्या महिमेत आहे. हे सर्व यज्ञ इंद्रिय, मन, शरीर इत्यादिकांच्या क्रियेपासून उत्पन्न होतात असं जाणावं. तान सर्वान कर्मजान विद्धी. असं जाणलं तर काय होईल? हे सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न होतात, आत्मा मात्र निष्क्रिय निर्विकार आहे असं जाणावं. असं जाणलं तर एवं ज्ञात्वा विमोक्षसे. ठीक आहे ना? असं जाणलं तर काय होईल? विमोक्षसे म्हणजे कर्मबंधनातून तू मुक्त होशील असं सांगायचं आहे. त्या कर्माचं अनुष्ठान केलं आणि असं जाणून कर्माचं अनुष्ठान केलं तर कर्मबंधनातून तू मुक्त होशील असं भगवंत अर्जुनाला सांगतात. ठीक आहे. पुढे श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. पदच्छेद श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ सर्वं कर्म अखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अन्वय परंतप, हे परंतप पार्थ द्रव्यमयात यज्ञात
ज्ञानयज्ञ श्रेयान सर्वम अखिलम कर्म ज्ञाने परिसमाप्यते. ठीक आहे, मुख्य शीर्षक लिहून घ्या. श्लोक नंबर 33 ते 42. ज्ञानाचे महत्व. ज्ञानाचे महत्व. ठीक आहे, अर्थ पहा. भगवान सांगतायत या श्लोकातून, परंतप पार्थ, हे अर्जुना, हे शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुना, काय बाबा, की द्रव्य यज्ञात ज्ञानयज्ञ श्रेयान, द्रव्यादी यज्ञापेक्षा, साऱ्या यज्ञापेक्षा सर्वात श्रेष्ठ जर कोणता यज्ञ असेल तर तो आहे ज्ञानयज्ञ. ठीक आहे ना. स्वाध्याय यज्ञ त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे ज्ञानयज्ञ. कारण संपूर्ण वेदांताचं उपनिषदाचं तात्पर्य स्वरूप जे ब्रह्मात्मैक्य स्थिती तोच आहे ज्ञानयज्ञ. स्वाध्यायाचं देखील प्रयोजन तेच आहे ज्ञान. म्हणून सांगतात की ज्ञानयज्ञ हा सर्वात श्रेष्ठ आहे द्रव्यादी यज्ञापेक्षा. आहे की नाही. द्रव्यमयात यज्ञ. द्रव्यमयात म्हणजे कसं, त्याचा एक शब्द लिहून ठेवा, द्रव्य साधन साध्यात. द्रव्य साधन साध्यात, द्रव्यरूप साधनाने साध्य होणारा जो यज्ञ त्याला म्हणायचं द्रव्यमयात यज्ञात. ज्ञान यज्ञ श्रेयान, श्रेयस्कर आहे, कल्याणकारक आहे, श्रेष्ठ आहे. आणि का बरं, तर त्याचं कारण असं आहे, त्याच्यामध्ये हेतू असा आहे की द्रव्य यज्ञ वगैरे जे यज्ञ आहे ना, द्रव्याने साध्य होणारे यज्ञ, बाकीचे यज्ञ ते फल देतात, फलाचे आरंभक आहे. तसा ज्ञानयज्ञ हा कोणतंही फल देत नाही. कोणतंही फल देत नाही म्हणजे काय, बाकीचे यज्ञ फल देतात म्हणजे स्वर्गादी किंवा ते फल देतात, आहे की नाही. पण ज्ञानयज्ञ हा असा आहे की तो मोक्षरूप साक्षात फल देतो, म्हणजे जन्ममरण रूप संसारातून तुरंत मुक्ती होते. म्हणून ज्ञानयज्ञ हा बाकीच्या यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितलं. श्रेयान म्हणजे प्रशस्य तर आहे. का बरं, त्याचा हेतू स्वतः दिलाय अन्वयात. यतः, कारण की सर्वं अखिलम कर्म ज्ञाने परिसमाप्यते. जेवढे म्हणून बाकीचे कर्म आहेत, यज्ञाधिक निष्काम कर्म, सकाम कर्म, जे काय असेल वेदाने सांगितलेलं, सर्वांचं पर्यवसान, सर्वांचं तात्पर्य, शेवटी अंतिम फल काय आहे, ज्ञानयज्ञ आहे. म्हणून म्हटलं आहे सर्वम अखिलम कर्म ज्ञाने. ज्ञाने शब्दाचा अर्थ लिहा मोक्ष साधने ज्ञाने. मोक्षाचं साधनभूत जे ज्ञान, त्याच्यामध्ये मोक्ष साधने ज्ञाने. ठीक आहे. परिसमाप्यते, त्याचा अर्थ लिहा अंतर्भवती. सर्व कर्माचा अंतर्भाव त्या ज्ञानातच होतो, म्हणून तो ज्ञान यज्ञ साऱ्या यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे. चला पुढे. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ठीक पदच्छेद. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. अन्वय. त्वं तत् ज्ञानं प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया च विद्धि. तत्त्वदर्शिनः ज्ञानिनः ते ज्ञान उपदेक्षन्ति. ठीक आहे. काय सांगतायत भगवंत या श्लोकातून, तर वरच्या श्लोकात सांगितलं होतं की ज्ञान यज्ञ हा साऱ्या यज्ञात श्रेष्ठ आहे. मग ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय उपाय आहे, कसं प्राप्त करावं, तर त्यासाठी ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञानी पुरुषाला शरण गेलं पाहिजे. आणि ते कसं गेलं पाहिजे ही गोष्ट सांगतात भगवंत या श्लोकातून. काय म्हणतात पहा. तज्ज्ञानम, ते ज्ञान प्राप्त करायचं ना, कसं करायचं, प्रणिपातेन एक,
परिप्रश्नेन 2 सेवया 3 विद्धी तत् ज्ञानम त्वं विद्धी. त्या ज्ञानाला तू जाणून घे, समजून घे, प्राप्त करून घे. पण कसं हो? प्रणिपातेन. प्रणिपातेन शब्दाचा अर्थ लिहा दीर्घ नमस्कारेन. दीर्घ नमस्कारेन. ठीक आहे. ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे त्यांना साष्टांग दंडवत केला पाहिजे. नम्र झालं पाहिजे, हा त्याच्यातून अर्थ आहे. प्रणिपातेन. आणखीन काय हो? नुसतं साष्टांग दंडवत केलाय, जाऊन बसला काहीच बोलत नाही, ज्ञान कसं काय मिळणार? म्हणून प्रश्न करायचा. पण प्रश्न करायचा म्हणजे कोणता प्रश्न करायचा? मी कुठं बोर घेऊ म्हणजे मला पाणी लागेल, काय औषध सेवन करू म्हणजे मला मुलगा होईल, असले प्रश्न नाही करायचे. साधू संतांजवळ जाऊन कसले प्रश्न करावं हेच लोकांना माहीत नसतं. प्रश्न कोणते करावे की जेणेकरून आपल्याला ज्ञान होईल. म्हणून म्हटलं आहे परिप्रश्नेन. म्हणजे काय? हा बंध काय आहे, मोक्ष काय आहे, विद्या काय आहे, अविद्या काय आहे, संसाराचं स्वरूप काय आहे की नाही, ब्रह्म काय आहे, मी कोण आहे, माझा ब्रह्माचा संबंध काय आहे, मोक्ष कशाला म्हणतात, वगैरे वगैरे असल्या स्वरूपाचे प्रश्न करून आपले सारे संशय मिटून घ्यावे गुरुकडून, असं सांगितलं आहे. प्रणिपातेन परिप्रश्नेन. आणखीन कसं हो, आहे की नाही? नमस्कारही करतो आहे, प्रश्नही करतो आहे, पण तरी ज्ञान प्राप्त होणार नाही जर सेवा नसेल तर. सेवा केली पाहिजे. म्हणून म्हटलं आहे सेवया. सेवया म्हणजे सेवया शब्दाचा अर्थ लिहा गुरु शुश्रूषया. गुरु शुश्रूषया अर्थात गुरूंची सेवा पण केली पाहिजे. त्या सेवेच्या माध्यमाने तू ते ज्ञान प्राप्त करून घे. आणि हे अर्जुना तू जर असं केलंच ना तर काय होईल मग? तत्वदर्शिनं ज्ञानीनं. तत्वाचा साक्षात्कार ज्यांना झालेला आहे असे ते तत्ववेत्ते ज्ञानी पुरुष ते नाम तुभ्यम ज्ञानमुपदेक्षन्ति. ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील असं सांगितलं. ठीक आहे. पुढे यज्ञात्वा न पुनर्मोह मेवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. ठीक पदच्छेद. यद ज्ञात्वा न पुनः मोहम एवं यास्यसे पांडव येन भूतानि अशेषेण द्रक्ष्यसि आत्मनि अथ मयि. ठीक आहे. अन्वय. हे पांडव यद ज्ञात्वा त्वम एवं पुनः मोहम न यास्यसि. एक अजून काय होईल? किंच येन अशेषेण ज्ञानेन काय सर्वाणि भूतानि आत्मनि अथ मयि द्रक्ष्यसि. ठीक आहे. तत्वज्ञानाचं फल काय आहे हे सांगतायत भगवान या श्लोकातून. काय की ते ज्ञान कसं प्राप्त करावं हे वरच्या श्लोकात सांगितलं, पण ते ज्ञान प्राप्त झाल्यावर काय फल मिळेल ही गोष्ट आता सांगतात. हे पांडव म्हणजे हे अर्जुना यद ज्ञात्वा ज्या तत्वाला जाणला असता तू पुन्हा एवं म्हणजे आता जसा मोहाला प्राप्त झालाय ना तसा पुन्हा मोहाला प्राप्त होणार नाहीस. ही गोष्ट मोहम न यास्यसि मूढतेला तू प्राप्त होणार नाही असं आहे. आणखीन काय की येन अशेषेन ज्ञानेन त्या ज्ञानामुळे संपूर्ण ज्ञानामुळे काय सर्वाणि भूतानि आत्मनि द्रक्ष्यसि अथ मयि द्रक्ष्यसि. सर्व यच्चे यावत जड चेतन प्राणी मात्र हे सर्व तू स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहेत असं पाहशील. आणि एवढंच नाही अथ नंतर मयि माझ्या ठिकाणी हे सर्व अध्यस्त आहेत असं पाहशील. कारण मी म्हणजे परमात्मा आणि तू म्हणजे कोण? आत्मा. अगोदर आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त रूपाने पाहशील, नंतर भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी अध्यस्त रूपाने सर्व जगत पाहशील. याचा अर्थ काय की तू आत्मा आणि मी परमात्मा हे दोन नसून एकच आहे असा अभेदाचा तुझा निश्चय होईल.
म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान तुला प्राप्त होईल, की ज्या ज्ञानाने तुला मोक्ष प्राप्त होणार आहे असं सांगितलं. ठीक आहे. चला आता भूतानी आत्मनी आपल्या ठिकाणी अध्यस्त रूपाने पाहतील आणि मयी नंतर माझ्या ठिकाणी पाहतील. याच्यातून जीव ब्रह्माच्या एकतेचा ज्ञानाचा निश्चय भगवंताने सांगितलेला आहे, की जो सर्व उपनिषदामध्ये प्रसिद्ध आहे. पुढे अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव रुजिनं सन्तरिष्यसि. अभिचेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव रुजिनं सन्तरिष्यसि. अपि चेत् असि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेन एव रुजिनं सन्तरिष्यसि. अन्वय त्वम् अध्यारोत है. सर्वेभ्यः पापेभ्यः पापकृत्तम असि चेत् तथा अपि ज्ञानप्लवेन एव सर्वं रुजिनं सन्तरिष्यसि. ठीक आहे. बघा, तर ज्ञानरूपी या नावेमुळे कदाचित तू अत्यंत पापी जरी असला तरी तुझा उद्धार होईल. ज्याला ज्ञान प्राप्त होतं तो कितीही जरी पापी असला तरी त्या ज्ञानाच्या बळाने काय होतो, त्याचा उद्धार होतो, हे सांगतायत. भगवान म्हणतात, त्वम अर्जुना तू सर्वेभ्य पापेभ्य, जेवढे म्हणून जगात पापी लोक आहेत त्या साऱ्या पापेपेक्षाही तू पापकृत्तम अत्यंत पाप केलेला असा असशील तरी देखील, कदाचित असा असशील तरी देखील काय हो, तरी ज्ञानप्लवेनैव, प्लव म्हणजे नाव, ज्ञानरूप या नावेच्या द्वारे सर्वं रुजिनं सन्तरिष्यसि. सर्वं रुजिनं, रुजिनं शब्दाचा अर्थ लिहा पाप समुद्रम. या सर्व पाप समुद्राला तू तरून जाशील. संतरिष्यसी, सम्यक रूपाने चांगल्या रूपाने तू तरून जाशील, पार होशील असा अर्थ आहे. कारण ज्ञानाने संचित, मग त्याच्यात कितीही जरी पाप असलं, पुण्यसुद्धा हे मोक्षाच्या दृष्टीने काय आहे, पापच आहे. म्हणून सर्व संचित जळेल, क्रियमान जळेल आणि जे प्रारब्ध आहे ते भोगून संपेल असा याचा अभिप्राय. पुढे यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. यथैधांसी समिद्धोग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. यथा एधांसी समिद्धः अग्निः भस्मसात् कुरुते अर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. अन्वय, हे अर्जुन, यथा समिद्धः अग्निः एधांसी भस्मसात् कुरुते तथा ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते. ठीक आहे. अर्थ पहा काय सांगतायत भगवंत या श्लोकातून. तर ज्याप्रमाणे अग्नीचा दृष्टांत आहे, अग्नी जसा लाकडांना भस्मसात करतो त्याप्रमाणे ज्ञान सर्व कर्मांना भस्मसात करतं असं सांगतायत. हे अर्जुन, यथा ज्याप्रमाणे, दृष्टांत समिद्ध अग्नी, अग्नीचं विशेषण आहे समिद्ध, म्हणजे काय, प्रज्वलित झालेला अग्नी काय करतो, एधांसी काष्टानी लाकडं, त्या सर्व लाकडांना भस्मसात करतो, अगदी जाळून टाकतो, राख करून टाकतो, काही शिल्लक ठेवत नाही. तथा त्याप्रमाणे ज्ञानाग्नी हा ज्ञानरूप अग्नी काय करील हो, सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते, सर्व कर्मांना पूर्ण रूपाने भस्म करून टाकतो, काही शिल्लक ठेवत नाही असा अर्थ आहे. संचित क्रियमान जळून जातं आणि प्रारब्ध भोगून संपतं. ठीक. पुढे
नहि ज्ञानेन सदृशं नयनानेन सदृशं पवित्रमिह विद्यते पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति कालेनात्मनि विन्दति नयनानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति पदच्छेद न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धः कालेन आत्मनि विन्दति। ठीक है, अन्वय तथा हि इह ज्ञानेन सदृशं पवित्रम न विद्यते योग संसिद्धः तत् ज्ञानम है की नाही कालेन आत्मने स्वयं विंदती। ठीक आहे, काय सांगतात या श्लोकामधून भगवंत सांगतायत काय ज्ञान ही अत्यंत पवित्र आहे एक। दुसरी गोष्ट कर्मयोगाला अंतकरण शुद्धीच्या द्वारे तत्वज्ञानाची प्राप्ती होते ही गोष्ट देखील या श्लोकातून सांगतात। अन्वयानुसार अर्थ पहा तथा इह या जगामध्ये ज्ञानेन सदृशं ज्ञानासारखं पवित्र न विद्यते। ज्ञान काय आहे पवित्र आहे। पवित्र शब्दार्थ लिहा पावनम बराबर शुद्धीकरम। ठीक आहे, पवित्र म्हणजे पावनम म्हणजे शुद्धीकरण। या जगामध्ये पुष्कळ वस्तू अशा आहेत की ज्या माणसाला पवित्र करतात। जसं गंगाजल आहे पवित्र करीतो, गंगेमध्ये आंघोळ केली म्हणजे ठीक आहे ना। अग्निसुद्धा माणसाला पावन करतो, पण जेवढ्या म्हणून पवित्र पावन करणाऱ्या वस्तू आहे त्या साऱ्यामध्ये सर्वात श्रेष्ठ पावन करणारं शुद्ध करणारं पवित्र करणारं कोण आहे? ज्ञान आहे। म्हणून ज्ञानेन सदृशं पवित्रम न विद्यते। ठीक आहे, पुढं योग संसिद्ध म्हणजे कर्मयोगी, तो देखील निष्काम कर्मयोगी काय करतो त्या ज्ञानाला कालाने हळूहळू धीरे धीरे आत्मनी आपल्या ठिकाणी स्वयं विंदती। कालांतराने आपल्या स्वतःच्या ठिकाणी ते ज्ञान आपोआप त्याला प्राप्त होतं। निष्काम कर्मयोगाला सुरुवात केली बस चिंता करायची गरज नाही, योग्य वेळ आला म्हणजे ते ज्ञान आपोआप प्राप्त होणारच आहे। एकदा मनुष्य मार्गाला लागला मग किती जरी हळूहळू चालत असला तरी गंतव्यस्थान कधी न कधी हे प्राप्त होणारच असतं। त्याप्रमाणे चला श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्ति वचिरेणाधिगच्छति। श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिं वचिरेणाधिगच्छति। पदच्छेद श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिं अचिरेण अधिगच्छति। अन्वय संयतेन्द्रियः श्रद्धावान तत्परः ज्ञानं लभते ज्ञानं लब्ध्वा अचिरेण पराम शांतीम अधिगच्छति। ठीक आहे, काय सांगतात या श्लोकातून तर ज्ञान प्राप्त करून घेण्याला योग्य अधिकारी कोण आहे ही गोष्ट सांगतात आणि त्या ज्ञानाने परम शांती प्राप्त होते याचंही निरूपण करतात भगवंत। क्रमशः अन्वयानुसार अर्थ संयतेन्द्रियः श्रद्धावान तत्परः पुरुष लभते। लभते क्रियापद, तर संयतेंद्रिय म्हणजे काय? संयतेंद्रिय शब्दाचा अर्थ लिहा जितेंद्रिय, की ज्याने इंद्रियावर जय मिळविलेला आहे, इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे असा पुरुष। पुन्हा कसा हो? श्रद्धावान है की नाही, गुरुवर गुरुवचनावर शास्त्रावर अत्यंत श्रद्धा ठेवणारा, ईश्वरावर सुद्धा श्रद्धा असणारा श्रद्धाळू पुरुष। पुन्हा कसा हो? तत्परः, तत्परः शब्दाचा अर्थ लिहा गुरु उपासनादौ अभियुक्त।
गुरु उपासनाद अभियुक्त. म्हणजे गुरुसेवा गुरु उपासना याविषयी सुद्धा जो अत्यंत अभियुक्त आहे, तत्पर आहे, सज्ज आहे, तयार आहे, ठीक आहे ना, असा पुरुष काय करतो, एतत् ज्ञानम लभते, वर ज्या ज्ञानाचं निरूपण केलं आहे त्या ज्ञानाला प्राप्त करून घेतो, की ज्या ज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. ठीक, मग तेच दिलंय पुढे, ज्ञानम लब्धा, ज्ञान प्राप्त करून अचिरेन, दोन शब्द, चिरेन अचिरेन. चिरेन म्हणजे दीर्घकालाने, अचिरेन म्हणजे तुरंत, शीघ्र, तत्काल, लवकर, ताबडतोब, ठीक आहे ना. पराम शांतीम अधिगच्छती, पूर्ण अशा त्या शांतीला अधिगच्छती म्हणजे प्राप्त करतो, आणि पूर्ण शांती म्हणजे मोक्ष, अर्थात मोक्ष स्वरूपाला तो प्राप्त करतो, हा अर्थ. पुढे अज्ञश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. पदच्छेद अज्ञः च अश्रद्धधानः च संशयात्मा विनश्यति न अयं लोकः अस्ति न परः न सुखं संशयात्मनः. अन्वय अज्ञः च अश्रद्धधानः च संशयात्मा विनश्यति. संशयात्मनः अयं लोकः न परः न सुखम च न अस्ति. ठीक आहे, बघा वर सांगितलं की ज्ञान हे कुणाला प्राप्त होतं आणि ज्ञानाचं फल काय हे सांगितलं. आता या श्लोकात ही गोष्ट सांगतायत काय, की ज्ञान हे कुणाला प्राप्त होत नाही, आहे की नाही. असे जे कोणी श्रद्धाहीन आणि संशययुक्त अज्ञानी लोक आहे त्यांची दुर्गतीच होते. ज्ञान प्राप्त होण्याची गोष्ट तर फार दूर राहिली, ही गोष्ट सांगतात भगवंत. आता अन्वयानुसार अर्थ अज्ञ, अज्ञ शब्दाचा अर्थ लिहा अनात्मज्ञ. अनात्मज्ञ म्हणजे आत्मतत्वाला न जाणणारा. पुन्हा कसा हो, अश्रद्धधान, ज्याची शास्त्रावर गुरुवर ईश्वरावर श्रद्धा नाही असा. पुन्हा कसा, संशयात्मा, संशयखोर आहे असा पुरुष विनश्यती, त्याचा नाशच होतो. कोणताही पुरुषार्थ त्याला प्राप्त होत नाही, संसार चक्रातच तो पडतो. ठीक, म्हणून म्हटलंय पुढे संशयात्मनः अयम लोक न संशयात्मनः, याचा अर्थ लिहा संशयचित्तस्य पुरुषस्य. संशयात्मनः म्हणजे संशयचित्तस्य पुरुषस्य. अर्थात संशय आहे ज्याच्या चित्तामध्ये असा जो मनुष्य, त्याला अयम लोकः न, या लोकातलं सुद्धा सुख भेटत नाही, समाधान मिळत नाही. कारण त्याला हमेशा घराघरात सुद्धा प्रत्येक ठिकाणी काय असतो, संशयच असतो. ठीक आहे की नाही. अगदी एखाद्या घरातल्या व्यक्तीला 100 रुपये देऊन बाजार करून आणायला सांगितलं तर त्याच्यातही त्याला संशय येतो, काय 90 रुपयाचं केलं असेल, 10 रुपये तर खाल्ले तर नसेल ना. प्रत्येक ठिकाणी संशय, नाही की नाही. पत्नी नुसती एक शब्दभर कोणाशी बोलली, काय बोलली, माझ्याविषयी तर बोलली नसेल ना, संशय. आणि अशा संशयी माणसाला या लोकातलं सुद्धा सुख भेटत नाही. मग परहन, पर म्हणजे परलोक सुद्धा त्याला प्राप्त होत नाही. हां, परहन सुखम च न असते, सुख त्याला भेटत नाही. म्हणून काय, त्याचा अर्थ असा होतो संशय न कर्तव्य, संशय करू नये. संशयावनी थोर अनिक पाप नाही घोर, आहे की नाही, असं म्हटलंय. पुढं काय, हा विनाशाची वागुर प्राण्याशी. संशय हा प्राण्याच्या नाशालाच कारण ठरत असतो, म्हणून संशय करू नये. पुढे चला, योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयं आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय.
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय। पदच्छेद योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय। अन्वय हे धनंजय योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम योगिनम कर्माणि न निबध्नन्ति। ठीक आहे, काय सांगतात या श्लोकातून भगवान की संशय रहित निष्काम जो कर्मयोगी आहे त्याची कर्मबंधनातून मुक्ती होते ही गोष्ट भगवान या श्लोकातून सांगतायत. काय म्हणतात, हे धनंजय म्हणजे हे अर्जुना काय हो, योग संन्यस्त कर्माणम ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम योगिनम. योगिनम अध्यारोप घ्यायचं आणि त्याची सारे विशेषण आहे. अशा त्या योग्याला काय हो, कर्माणी न निबध्नन्ति कर्म बंधनात टाकत नाही. कशा योग्याला, एक एक योग संन्यस्त कर्माणम म्हणजे काय, कर्मयोगाच्या द्वारे ज्याने विधीपूर्वक सर्व कर्मे केलेली आहेत आहे की नाही, आणि ती कर्मे करून परमात्म्याला अर्पण केली आहे त्याला म्हणायचं योग संन्यस्त कर्माणम आहे की नाही. कर्मे केली, कर्मयोगाचं अनुष्ठान केलं, विधीपूर्वक कर्म केली, निष्काम भावाने केली आणि ती कर्म भगवंताला अर्पण केली असा पुरुष आला. पुन्हा कसा तो, ज्ञान संचिन्न संशयम आहे की नाही. म्हणजे काय, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा साक्षात्कार झाल्याने ज्याचे सर्व संशय नष्ट झालेले आहेत. ब्रह्मच मीच ब्रह्म असा पक्का दृढ निश्चय रूप ज्ञान होऊन त्या ज्ञानाच्या आधाराने ज्याचे सर्व संशय नष्ट झालेले आहेत असा पुरुष. पुन्हा कसा हो, आत्मवंतम. आत्मवंतम शब्दाचा अर्थ लिहा वशीभूत अंतःकरण. तम वशीभूत अंतःकरण. ठीक आहे, ज्याने आपलं अंतःकरण वशीभूत केलेलं आहे असा जो योगी त्याने जे काही कर्म केले ते कर्म त्याला न निबद्धन्ति म्हणजे कर्मे त्याला बंधन करत नाही, संसारात ढकलीत नाही हा अर्थ. पुढे तस्माद ज्ञान संभूतम उत्तम ज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत. तस्मात् ज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. ठीक, पदच्छेद तस्मात् अज्ञान संभूतं हृत्स्थं ज्ञानासिना आत्मनः छित्त्वा एनं संशयं योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. अन्वय तस्मात् हे भारत अज्ञान संभूतं हृत्स्थं आत्मनः एनं संशयं ज्ञानासिना छित्त्वा योगम आतिष्ठ आणि उत्तिष्ठ. ठीक आहे, आता काय सांगतात तर भगवान या श्लोकातून सांगतायत तर निष्काम कर्म योगामध्ये अर्जुना तू स्थित हो आणि युद्ध करायला तयार हो असं सांगतात. बघा अर्थ तस्मात अन्वयामध्ये सर्वात पहिला शब्द आला आहे तस्मात. तस्मात म्हणजे काय, तस्मात कळण्यासाठी यस्मात कळावं लागतो म्हणून तस्मात याच्यावर एक छोटं वाक्य लिहा. यस्मात ज्ञान कर्मानुष्ठान विषये ज्ञान कर्मानुष्ठान विषये संशयवान विनश्यति तस्मात्. ठीक आहे, अर्थ पहा की ज्या कारणाने की ज्ञानयोग ज्ञान कर्मानुष्ठान इत्यादी विषयी जर संशय असेल तर तो संशय करणारा नष्ट होतो असं वर सांगितलं.
आणि संशय करणारा नष्ट होतो. म्हणून हे अर्जुना, तू संशय करू नको, संशयाचा त्याग कर. ज्या संशयाचा त्याग करायचा तो संशय तरी कसा असतो, त्याची काही विशेषणं इथं दिली आहेत बघा. तस्मात भारत, भारत हे अर्जुनासाठी आलेलं संबोधन. हे भारत, हे अर्जुना, काय हो, अज्ञान संभूतम रुस्तम आत्मन येनम संशयम. संशयम विशेष्य पद आहे, त्याची ही विशेषण. कसा संशय? अज्ञान संभूतम, अज्ञानापासून म्हणजे अविवेकापासून उत्पन्न झालेला हा संशय. एक रुस्तम, हृदी स्थितम, हृदी म्हणजे बुद्धी, बुद्धीमध्ये स्थित असणारा कोण? हा संशय. कसा? आत्मनः एनम संशय, आत्मनः स्वस्य, आहे की नाही, आपला असणारा हा संशय. ठीक आहे ना, कारण संशयाचा विषयच काय आहे? आत्मा. हां, तर हा असणारा आपला संशय काय कर त्या संशयाचं तू? चित्वा, तोडून. कशाने? ज्ञानासिना चित्वा. ज्ञानरूपी असी, असी म्हणजे तलवार, खड्ग. तर ज्ञानरूप खड्गाने, ज्ञानरूप तलवारीने या संशयाचा नाश करून चित्वा योगम आतिष्ठ. आतिष्ठ शब्दाचा अर्थ होतो कुरु म्हणजे कर. पण काय? योग, योगम कुरु. योग म्हणजे काय? योग शब्दाचा अर्थ लिहून ठेवा. सम्यक दर्शनोपाय कर्मानुष्ठानम. सम्यक दर्शनोपाय कर्मानुष्ठानम. सम्यक दर्शन म्हणजे तत्वज्ञान. त्या तत्वज्ञानाचा उपाय म्हणून जे कर्माचं अनुष्ठान, म्हणजे निष्काम कर्माचं अनुष्ठान, निष्काम रूपाने कर्माचं अनुष्ठान, समत्वरूप कर्मयोगाचं अनुष्ठान. ठीक आहे ना, त्याला म्हणायचे तर योग. तो तू कर, आतिष्ठ, त्याचं आचरण कर. आणि मग काय कर? आत्ता उत्तिष्ठ. उत्तिष्ठ शब्दाचा अर्थ लिहून ठेवा. इदानीम युद्धाय उत्तिष्ठ. आत्ता मात्र तू युद्धासाठी उभा राहा. इदानीम युद्धाय उत्तिष्ठ, सज्जो भव. आता मात्र युद्धासाठी तू तयार हो, असं भगवंत सांगतात अर्जुनाला. ठीक आहे, अशा रीतीने हा 4था अध्याय देखील या ठिकाणी समाप्त होतो. ओम तत्सत. तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्म ब्रह्मार्पण योगो नाम चतुर्थोऽध्यायः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा